तुमच्या पेशंटला रक्ताची गरज आहे. होय, माझा आणि त्याचं रक्तगट एकच आहे. हो. आम्ही लय या दोघांनी मिळून रक्तदान केलं. हे बघा, तुम्हाला पाहिजे तेवढं रक्त घ्या, फक्त माझ्या दोस्ताला काय बी झालं नाही पाहिजे. हो, काही काळजी करू नका, ऑपरेशन सुरू आहे. दोन मिनिटं तर थांब, आत्ताच रक्त दिलेस ना. जाऊ द्या, आपण तिकडे बसूया. चल. अरे पण आता अरे काय बी होणार नाही बरं का, काळजी करू नको. जाऊ द्या, हा. बरकतला काय बी झालं नाही पाहिजे. त्याला काय झालं का नाही तर माझ्या वाचण्यामध्ये काय बी अर्थ नाही. अहो, असं का बोलताय राणादा? असंच आहे उद्या. तुला माहिती ना भाऊ, माझ्यानं बरकतची दोस्ती कशी येते बघ की. तर समजा जग माझ्या विरोधात उभं आहे, अंजली बाई बी. योच बरकत त्याच्या जीवाभावाच्या दोस्तासाठी खंबीरपणे उभी. आज तर फक्त माझ्यासाठी त्यांनी छातीवर गोळी खाल्ली. अहो, तुमची दोस्तीच तशी आहे, एकदम पक्की. ती बी आजकालची दोस्ती नव्ह. अरे बारक्यापणापासून आम्ही दोघं बी एकमेकांची सावली आहोत. वार मित्रा, दोस्ताला सोडून चालला. अरे जीवा भावाचा दोस्त म्हणा. राणा बोला इरीत उडी मार तर लगेच इरीत उडी मारणारा. राणा बोला सापाच्या बिळात हात घाल तर न विचार करता हात घालणारा. अरे तू जरा जरी विचार केलास तुझ्या बिगर या राणाचं काय होईल? मरून जाईल र राणा. राणा तुला सांगू, मी की नाही दुसरी मध्ये होतो बघ, तेव्हा की नाही अब्बू गडिंग्लाजवरनं बरकतला मळ्यामध्ये घेऊन आलत. मी एक दिवस मळ्यामध्ये गेलो, बघितलं हे असं असं काटकुळ पोरग असं सऱ्यांमध्ये नाचत होतं, खेळत होतं. मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला बोलवलं, ए बारक्या तिकडे ये. मला काय म्हणला माहित आहे? फक्त म्हणला नाही, अरे असं दाबात म्हणला, ए बरकत नाव आहे माझं. अरे एवढूसा जीव, डेरिंग लई जबऱ्या बघ. पुढे मला काय म्हणला माहितीये, ए अजिबात मळ्यामध्ये थांबायचं नाही, कडाकडनं सुटायचं. मी काय म्हणायला जाणार तेवढ्यात की नाही अब्बू असं पळत पळत आलं आणि अडवलं. माझ्या कुस्तीमुळे की नाही अरे 4वी 5वी मधली पोरं बी मला घाबरायची. बरकत एकदम बिंदास बघ, मला की नाही असं डायरेक्ट नडायचं. हेच मला आवडलं बघ. तिथनं पुढं आमची दोस्ती झाली. फक्त दोस्ती नाही, मी एकदम पक्के दोस्त झालो. त्या बरकतला की नाही चहा प्यायची सवय बघ. त्याला सारखं म्हणायचो, ये बाबा, अरे बाबा चहानं बॉडी जळती, बाबा चहानं बॉडी जळती. हे असं सांगितलं की मला काय म्हणायचं माहित आहे, हे राणा
तू की नाही माझ्याकडे कुस्ती कर, तुला असा चितपट करतो बघ. मग आम्ही दोघं बी मळ्यामध्ये रोज कुस्ती करायचो. अरे हजारदा त्याला कुस्तीमध्ये आपटलं मी, तरी बी उभं राहायचा आणि म्हणायचा उद्या तुला मी हरवणार बघ, गॅरंटी आपली. लई डेअरिंग त्याच्यामध्ये. काही दिवसांनी माझी आई गेली. आबा बी दौऱ्यावर. मला की नाही आईची आठवण आली की असं एकटं एकटं वाटायचं. शाळेमध्ये मास्तर असं ओरडायचं, मग मी रुसायचो आणि रुसून की नाही मळ्यामध्ये एका जागेला पण बसायचो. ती जागा फक्त बरकतला माहिती होती. मग दिवस बरकत माझ्यासाठी खायला घेऊन यायचं. मग मी बी त्याला म्हणायचो मला नाही खायचंय. मला धमक्या द्यायचा की बघ राणा, खाल्लं नाहीस की नाही तर मी बी 1 लिटर चहा पेन आणि माझी बॉडी जाळून घे. मी लगेच खायचो. त्या टायमाला की नाही रोज बरकत मला माझी आई आबा वाटायचं. बरकत नसता का नाही मी जगलोच नसतो. मग पुढे मी शाळा सोडायचं ठरवलं. पण कोण बी माझ्या संकट नव्हतं तेव्हा बी योच बरकत माझ्या मागे उभा होता. फक्त तेव्हाच नाही, तालीम असू द्या नाही तर अंजलीबाईंवरचं प्रेम. जो बरकत काय माझ्या संकट मदतीला उभा असायचं बघ. वहिनीने लई फोडला होता रे त्याला. पण फक्त माझ्यासाठी त्याने हे समजा सहन केलं. माझ्यासाठी त्यानं मार खाल्ला रे. एक शब्द बी तोंडातनं काढला नाही. अजिबात नोकरी बी सोडली नाही, तिकडेच काम करत राहिला आणि मार खात राहिला. आणि आज तर बघ की आज काय तर माझ्यासाठी त्यानं इकडं छातीवर गोळे खाल्ले. या बरकतनं माझ्यासाठी डोकरा एवढं केलंय रे, पण मी कवाच त्याच्या उपयोगाला आलो नाही. मला या बरकतसाठी लय काय काय करायचं. बरकतला काय बी झालं नाही पाहिजे. राहू द्या. या बरकतला काय झालं तर मला नडणार कोण? जीवाला जीव कोण लावणार? बरकतला काय बी झालं नाही पाहिजे. पण येऊ द्या. तू एक काम कर की, तू चल की, उठ की. उद्या जा ना बरकत सांग राणा कुठंतरी घुसून गेलाय म्हणून. हा त्याला सांग कुठं बी घावना झालंय. अरे तो लगेच उठेल बघ आणि माझ्या मागे मागे येईल. तू जा की, तुझं नाही तुझा सांग की. बस उद्या सांग की जाऊन बसत काय बी होणार नाही बरं का. ऑपरेशन सुरू नव्हते. ऑपरेशन होईल कंपनीत बरं. फक्त काय होणार नाही ना बघ. काय बी होणार, गॅरंटी आहे माझी.
इकडे रे डॉक्टर कुठे मोहिते काय एक्सक्यूज मी जरा डॉक्टरांना बोला मला त्यांच्याशी बोलायचं नाही सर ऑपरेशन मध्ये आहे. आत्ता यावेळी हो एमर्जन्सी आहे. कसली इमर्जन्सी पटकन बोला डॉक्टरांना जावा ठीक आहे. हा आता राहणार बहुतेक मोहितेला संशय आला एक काम कर तू निघ बघतो बरकतकडे उद्या पण बरकतला सोडून कुठे बी जाणार नाही. पण राहणार येस कसलं ऑपरेशन करता डॉक्टर साहेब कसली इमर्जन्सी आहे पेशंटला एक मोठी जखम झाली जखम कसली गोळीची ना हो ऑपरेशन करून आत्ताच गोळी काढली तिघे जण आहेत ना तिघे जण हो त्या पेशंटला घेऊन जो माणूस आला ना तो खुनी आहे फार मोठा खुनी आहे त्याच्यावरती शूट ॲट साईडची ऑर्डर आहे काय कुठे येतो नर्स आता ज्यांचं ब्लड घेतले ते कुठे हा सर ते तिकडे आहेत. हा चला चला पटकन चला कुठे पेशंट कुठे पेशंट कुठे ऑपरेशन चला 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 दाखव चला राणा राहणार थोडक्यात वाचलो नाहीतर लय वाईट गावला असतो आपण उद्या पोलीस घेराव घालायच्या आता आपण सडकलं पाहिजे बघ. होय बरकत होय बरकत रुटकी मरदा राहणार त्याला काय व्हायचं नाही ना मग नाही रे गोळी तर निघाले हा फक्त आता आरामाची गरज आहे. लवकरात लवकर शोधी द्यायला पाहिजे. होय, पण आराम कसा मिळणार याला ऑपरेशन झाले अहो ह्या परिस्थितीत कशी याला आराम मिळेल हा बरं एक काम करूया काय ह्याला माझ्या घरी घेऊन जाऊया म्हणजे की नाही अहो कोणी येणार नाही ना तिथे असं कसं बोलतोय सौद्या हा, अरे त्यामुळे त्याला माहिती आहे जखमी ती हा. तू गाव तपाल तर करणार बघ. मग आता उद्या हा माझ्याकडे एक जागा आहे. होय काय चल लवकर जाऊया. चला चल काय पोलीस आहेत तपासणी करल्यात सांगा त्याला कसं नाही या अवस्थेत सुटतील मी त्याला सोडणार. हा चल बोल रे हे काय घेऊन चाललाय सफरचंद आहे ती काय चालू आहे सफरचंद हे तर शेणी आहेत
मग दिसते ना व कशाला विचारला लागलाय ए जास्त बोललो बस. साहेब अहो काय ते पावसा पाण्याचे दिवस आहेत ना व लाकडवली होत्यात म्हणून मग शनी घेऊन चाललोय. एवढ्या होय आता एवढं लागणारच की. अहो काय साहेब आमच्या घरामध्ये लय माणसं आहेत ना व आणि 3 महिने पावसाळा म्हणून मग जादाचे शेणी घेऊन चाललोय. आणि ते बी आता इकडं ते मागच्या गावातनच घेतल्या पाहिजे तर तुम्ही जाऊन विचारू शकता. सैनिका गॅस का वापरत नाही तुमच्या घरात? त्याचं काय आहे आमच्या घरात म्हातारा माणूस आहे हो आणि त्या म्हाताऱ्या माणसाला कधी गॅसवरचं काही चालत नाही. मग की नाही ते मग सगळं चुलीवरच करतोय. तुम्हाला सांगतो अहो सकाळी की नाही त्या चुलीतलीच राग दाताला लावते. म्हातारा माणूस आहे. जग चंद्रावर गेले या आणि तुम्ही गौऱ्या जाताय. किती प्रदूषण होते माहिती आहे का तुम्हाला? वरनं बायका स्वयंपाक करताना धुराचा ताप होतो. सरकार गॅस वापरा म्हणते उगाच. आता म्हाताऱ्या माणसासमोर काय बोलणार? साहेब जाऊ काय काय हे पावसाचे दिवस आहेत ना व ते पाऊस पडला तर शनिवाल्या व्हायचा समधी मेहनत पाण्यात जायची बघ. वय वय शिनी हो शिनी वले होतील. हा पटकन जावा. ए थांबा रे. काय झालं साहेब? ना जर सेनी घेऊन आला तर दोघांना अटक करेन. नाही नाही इथनं पुढे आम्ही गॅसच वापरू. सगळ्यांनी समजून सांगतो गॅस वापरा म्हणून. गॅस वापरा. हा कुणी गेलं काय रस्त्यावर? नाही साहेब. नीट लक्ष ठेवा. तपासणी केल्याशिवाय कुठची गाडी सोडू नका. हा साहेब. थांबे! येस सर. हे रक्त कसलंय? नक्की इकडून कोणी गेलं नाही? साहेब एक हातगाडी गेली त्यात शेणी होती. किती माणसं होती? 2 माणसं होती. मूर्ख इडियट! त्या शेड्यांच्या खाली काय होतं चेक केलं? नाही साहेब. कुठं कुठे गेले ते? ह्या दिशेनेच गेले. राणा राणा मी तुला सोडणार नाहीये. आज नाही तर उद्या तुझा एन्काउंटर नक्की.